ह्याच्या बाजूला लगेच नाही बसू शकत, म्हणजे चिडचिड होतेच आहे. इंटरव्ह्यू एकत्र करणार नव्हतो पण म्हटलं पण ठीक आहे आता चल. म्हटलं जाऊ दे. ज्योती हे कॅरेक्टरच खूप कठीण आहे मुळातच पूर्वाला करायला. शिवाय हे कॅरेक्टर खूप सोपं होतं तिच्यासाठी, कारण की ती तिच्यासारखीच होती. पूर्वा म्हणून स्वभावात नाहीये असं साधं बोलणं, छान प्रसादला हाक मारणं नाहीये, अरे ऐक नाही असं वालाच आहे. ज्या दिवशी शूट होतं त्याच दिवशी मी रिक्षा चालवली. हे किती म्हणजे मी आता किती सांगितलं ते खोटंच वाटणार आहे. नवरा गेला हां. त्याच्यानंतर त्यांनी त्या नवऱ्याची रिक्षा चालवणं हे खूप माझ्यासाठी Motivational वाटते हे पण खूप आहे आणि मोटिवेशनल कठीण पण आहे हे सगळं. खूप कठीण आहे. कृपा करून रिक्षावाली बोलू नका, कुटुंब चालक म्हणा. Yes. स्पेशली स्त्री रिक्षा चालक असेल तर तिला तो सन्मान द्या. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. दीप ज्योती ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि आता या फ्रेममध्ये ज्या दोघांना तुम्ही एकत्र बघताय ते बघून घ्या. परत कधी एकत्र दिसतील माहित नाही. जमतं म्हणजे? आता म्हणजे आता तिला इथून पुढे एकत्रच दिसणार आहे. एकत्र दिसणार आहे, पण आता जसे बसलोय तसं नाही असं तुझं म्हणणं आहे का? अच्छा, मग ह्याच्या बाजूला लगेच नाही बसू शकत, म्हणजे चिडचिड होतेच आहे असं असं तिचं म्हणणं आहे. एका frame मध्ये इंटरव्ह्यू एकत्र करणार नव्हतो पण म्हटलं पण ठीक आहे आता चल. म्हटलं जाऊ दे, ठीक आहे, करावं चल. लागेल आता. पण जेव्हा कळालं की अपोज मध्ये काम करायचं आणि असं असताना की मैत्री व्हायला सुरुवात होते, बॉन्ड होतो. पण जेव्हा हे असे तुमचे भांडणं दाखवली जातात, तुम्ही दोघं कट म्हटल्यावर किती एन्जॉय करताय? अजून आमचे सीन मी तुला सांगते ना, आमचे सीन अजून तसे एकत्र आलेले नाहीयेत. पण जे जे सीन आम्ही छोटे छोटे केले आहेत त्याच्यात कळून येतंय की आम्ही दोघं काय मस्ती करणार आहोत पुढे जाऊन किंवा टाइमपास करणार आहोत. तर मजा येणारच आहे फॉर शुअर. आणि तसंही आमचे सीन आल्यावर आम्हाला मजा येतेच काम करायला. इम्प्रोव्हायझेशन म्हणा किंवा दोघंही आम्ही थिएटरचे असल्यामुळे, तोही थिएटरचा आहे त्याने पण केलेलं आहे काम. सो हा हा वेगळा एक झोन येतो, तर ती गंमत येते, मजा येते काम करायला. पण प्रसाद का कॅरेक्टर आहे, म्हणजे जी एंट्रीही पाहिली आणि तुझे प्रोमोही पाहिला, कमाल वाटतंय. मला सांग की एक वेगळी भूमिका येते वाटेला आणि जो एक सीन येतो की ज्यात ते एक बॉटल एका होटात पितो, मित्रांचे मैत्रिणींचे किंवा कोणाचे असे काय फनी रिॲक्शन्स आले जेव्हा तो त्यांनी प्रोमो पाहिला तेव्हा? काय नाही सगळ्यांचे आता काय म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की काय लेवलचे रिएक्शन येतील. काय आहे, शुद्धीत आहेस आता का नाही आहेस, असे साधारणतः सगळ्यांचे रिप्लाय होते. पण सगळ्यांना ओव्हरऑल पण हे सगळी गमतीचा भाग सोडल्यास सगळ्यांची एक होती की भाई तेरा कॅरेक्टर इंटेन्स आहे आणि ते ऐकून खरंच खूप बरं वाटलं. सो येस, अशी इंटेन्स कॅरेक्टर करतोय त्यामुळे बरं वाटतं. अगदीच. आणि शिवा, तुला विचारायचं म्हणजे शिवा हेच हा. अजून शिवा नाही. ज्योती. हो, तेच म्हणणार आहे की शिवा हे आत्ताही नाव प्रेक्षकांच्या मनात छाप केलेली आहे या नावाने. ते नाव कुठेतरी न डगमगवता एक ज्योती आता तू प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतेस. किती चॅलेंजिंग तुलाही वाटते हे सगळं, आणि ज्योतीमध्ये आता पूर्वा किती रमते? खूप रमते, कारण की ज्योती हे कॅरेक्टरच खूप कठीण आहे मुळातच पूर्वाला करायला. शिवाय हे कॅरेक्टर खूप सोपं होतं तिच्यासाठी, कारण की ती तिच्यासारखीच होती. मुद्दा हाच आहे की झी मराठीचं खूप कौतुक आहे, त्यांनी मला टाईपकास्ट न करता सेम कधी कधी आपल्याला असं होतं की आपण सेम प्रकारचे रोल ऑफर करतो, ही सेम प्रकारचे रोल मिळून जातात की आता तिने हेच केलंय ना तर ती तशीच करू शकते. पण त्यांनी एवढा विश्वास दाखवला की ती ज्योतीसारखं पात्र करू शकते, हा माझ्यावर विश्वास आहे त्यांचा. सो मला ही खूप मोठी गोष्ट वाटते सगळ्यांच्या परे, की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की मला ज्योतीसारखं एक साधं भोळं कॅरेक्टर करायला मिळालं. आणि ते करायला खूप मला मजा पण येते आणि कठीण पण वाटतंय, कारण की माझ्या ओव्हरऑल असण्यात नाही म्हणायला म्हणजे हेच बघा ना, हे किती चांगलं आहे की एक करते तिकडे एवढी डॅशिंगगिरी पण म्हणते की मी साधी भोळी आहे. तर हा हे म्हणजे किती कॅरेक्टर भिनलंय तिच्या अंगात. मुळात कठीण आहे, कारण की माझ्या मुळात पूर्वा म्हणून स्वभावात नाहीये असं साधं बोलणं, छान प्रसादला हाक मारणं नाहीये, अरे ऐक नाही असं वालाच आहे. तर मुद्दा तोच होतो की हे करतानाच खूप टोन डाऊन शांतपणे करावं लागतं. पण काही गोष्टी मजा येतात, खूप करायला मजा येतात. तेच. पण जेव्हा दोघांनाही या कॅरेक्टरसाठी विचारलं जातं, मला असं वाटतं या आधीचे कॅरेक्टर तुमचे वेगळेच होते, फार वेगळे होते. आणि असं होतं ना की आपण लगेच इमॅजिन नाही करू शकत, असे स्विच तुम्ही झालात. जेव्हा विचारलं गेलं आणि कळालं की आता वेगळी भूमिका वाटेल येते, काय थॉट्स होते पहिले? हो असंच थॉट होता हा, मला खूप. त्यासाठीच घेतलंय आपल्याला. त्यासाठीच मला खूप छान वाटलं खरं तर, की तुम्ही असा रोल ऑफर करताय आणि अशा पद्धतीने गोष्टी होणार आहे. तर त्या सगळ्या ऑडिशन पासूनच सगळ्यांना खूप आवडलं होतं ते, आणि मला खूप छान वाटलं करताना की मला अशा पद्धतीचा हे खूप
चॅलेंजिंगच आहे ही गोष्ट की आपल्या वाटेला अशा प्रकारचे कॅरेक्टर्स येतात आणि का नाही करणार कोण, कुठलाही ऍक्टर खुशच होईल करायला मिळालं तर असं. सो प्रसाद मला जेव्हा मिळालं तर मी घरून ऑडिशन पाठवली होती. एक छान असा व्हिडिओ करून पाठवला होता. तर त्याच वेळी माझी पण खरंच खूप इच्छा होती असं काहीतरी खूप असा इंटेन्स काहीतरी करायची. आणि जे मला माझ्या बायकोनी अमृतानी मस्त ऑडिशन शूट केली, तिने असं थोडं एडिट केलं आणि ते जेव्हा मी पाठवलं तेव्हा त्यांना थोडासा विश्वास वाटला की अरे हां, प्रसाद कदाचित जाऊ शकतो. मग त्यांनी मला बोलवलं, मग स्क्रीन टेस्ट झाल्या, मग लुक टेस्ट झाल्या, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. सो हा लुक व्हायरल होणार आहे म्हणजे फुल लुक आहे तुझा पूर्ण एकंदरीत. वेल, थँक्यू सो मच. याच्यासाठी ॲक्च्युली क्रेडिट आहे अक्षता बापट नावाची आमची जी डिझायनर आहे. तर तिचं क्रेडिट आहे. हे सगळं तिने प्रॉपर डिझाईन केलं आहे. हा जो थोडासा असा रफ लुक आहे ना, तो तिची बदौलत आहे. खरंय खरंय. आणि आता मी जो प्रोमो पाहिला, एपिसोड पाहिला, मला खरं तर तेच विचारायचं आहे. आज जेव्हा सगळ्या कुटुंब चालवणाऱ्या आल्या होत्या आणि त्या जेव्हा तुमच्यासोबत होत्या त्यांचे तुम्ही अनुभव ऐकले, मला सांग किती रिलेट केलं, कारण की त्या किती रिलेट करत होत्या हे आम्ही बघत होतो. आणि जेव्हा मारामारी असो, तो जेव्हा तुला रिक्षावाली म्हणाला तेव्हा त्यांचा येणारा आवाज असो, खूप छान रिॲक्शन्स होते ह्या सगळ्या. हे तू करतस, हे तू करते आणि आता त्यांच्याकडनं मिळणाऱ्या कॉम्प्लिमेंट. तेच अनपेक्षित होतं हे सगळं आम्हाला की एवढं सगळं घडणार आहे. खरं तर खालूनच त्याची सुरुवात झाली की मी रिक्षा चालवत आले आणि माझ्याबरोबर सगळ्या रिक्षा चालवत आल्या. हीच खूप मोठी गोष्ट झाली. आम्ही ठाण्याच्या रस्त्यांवर रिक्षा चालवत आलो आणि गंमत वाटली की त्यांना इतकं अप्रूप आहे या गोष्टीचं आणि त्यांची दुःख आणि त्यांचे कष्ट एवढे दिसले. तर गंमत वाटते त्यांना रिलेट होणारं पात्र मी करते आणि ते पूर्णपणे साकारण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. तर छान वाटलं मला खूप. रिक्षा किती दिवसात शिकली नाही, ज्या दिवशी शूट होतं त्याच दिवशी मी रिक्षा चालवली. हे किती म्हणजे मी आता किती सांगितलं ते खोटंच वाटणार आहे. ह्यालाही ते खोटंच वाटतं, पण खरंच हे मी चालवलंय. आणि तुम्हाला जर वाटत नसेल तर तुम्ही खरंच एकदा माझ्याकडे या, मी चालवून दाखवेन रिक्षा. प्रवासी झालायस इथं? हो झालाय. नाही? हो, नाही. हा म्हणजे एका प्रमोशनच्या दरम्यान झालं होतं. थोडस पण हा बसला नाही, पण रेस हा, अख्खी मला मीच भीती चालवली वाटली. आहे हे मी म्हणून ठामपणे मी सांगेन. बसलो नाही, पण हा. Yes. पण आता सगळ्या आल्या होत्या तेव्हा त्यांचे तुला घेऊन रिएक्शन खूप वेगळे होते. जसं तू म्हणाला की आता तुला कळतंय की तुला प्रेक्षकांकडनं किती शिव्या मिळणार आहे, किती प्रिपेअर झाला यासाठी आणि या कॅरेक्टर. नाही, मला त्यांनी सांगितलं होतं की असं असं बोल पहिले रिक्षावाली, तर त्याच्यानंतर मग ते चिडतील आणि मग ते सगळं असं हे सगळं डिझाईन्ड होतं. वेरॅज मी वैयक्तिक आयुष्यात असं कधीच आजपर्यंत कोणाला बोललो नाही आणि मी बोलू नाही शकणार. पण तू जसं तू मगाशी ते विचारलं की हे त्यांचं आयुष्य कसं रिलेट होतं, तर हे रिलेट होऊच शकत नाही आमचं. आम्हाला नाही relate कारण होऊ शकत. की त्यांचे कष्ट हे खूप आहेत. आता आणि मगाशी मी म्हटलं असं आपण खूप प्रिव्हिलेज्ड जगलोय आणि हा, म्हणजे- राहिले. हो, आम्हाला खूप छान वाढवलं असं दिसून येतं, पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप गोष्टी केल्या, म्हणजे कष्ट केली आहेत. नवरा गेला त्याच्यानंतर त्यांनी त्या नवऱ्याची रिक्षा चालवणं हे खूप माझ्यासाठी वाटते हे खूप मोटिवेशनल आहे. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. म्हणजे त्या सगळ्यांना हॅट्स ऑफ एवढंच बोलू शकतो. आणि त्यांच्यासाठी मला असं वाटतं एक अर्धा तासाचा एक एंटरटेनमेंट आम्ही त्यांच्या आयुष्यात देणार आहोत दिवसभरातनं, तर बस तेच खूप आहे. हो, पण असं कधी झालंय रिक्षावाल्यांची भांडण म्हणा काही झालं असं कधी केलं? हो झालंय की, का नाही होणार. आपण आपल्या आयुष्यात फक्त रिक्षाच ही गोष्ट आपण थांबवत असतो, असं झालंय बऱ्याचदा. पण यावेळेस रिक्षाच्या या साईडला येऊन जेव्हा मी प्रवास करणार आहे आता, तेव्हा बघूया काय काय गोष्टी होतात, किती वेगळ्या अडथळे येतात, पण गंमत ते येणार आहे. येस, पण या रिक्षावालीशी किती भांडणार? या कुटुंब चालकाशी मी भरपूर भांडणार आहे. सो आता एक नवीन आहे की कृपा करून रिक्षावाली बोलू नका, कुटुंब चालक म्हणा. स्पेशली स्त्री रिक्षा चालक असेल तर तिला तो सन्मान द्या. आणि त्यांनाही द्या. मी असं म्हणत नाही की त्यांना देऊ नका, पण तेच आम्हाला तर Promo द्यायचं. बघून असं कधी झालंय आता कोणीतरी फ्री मध्ये सोडलं असं झालं आतापर्यंत? हे होईल नाही, का? अजून तरी नाही झालं. अजून नाही झालंय, होईल कदाचित. ते मला म्हणतील तुम्हीच आम्हाला सोडा ना कुठेतरी. हेच होऊ शकतं. या मालिकेविषयी आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे, कारण नवीन भूमिका तुम्ही घेऊन प्रेक्षकांची नक्कीच आहे. काही नाही, तुम्ही जसं आधीच्या भूमिकांवर आम्हाला प्रेम दिलंय आणि त्याचा जल्लोष केलाय, तसंच या भूमिकांवर आमच्या प्रेम करायला हे आम्हाला माहिती आहे. तर तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू द्या. तिरस्काराचा अंधार प्रेमाने उजळणार. उफ. दीप ज्योती 13 तारखेपासून रात्री 8 वाजता झी मराठीवर. प्लीज बघायला विसरू नका.
आम्ही खूप मेहनत घेतली. आय होप हे दोघंही तुमचे आवडते कलाकार आहेत. So please, तुमच्या आवडत्या कलाकाराची मालिका प्लीज बघा. नक्की बघा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.